नमस्कार. तर आज आपण आलो आहोत एका अशा व्यक्तीच्या घरी ज्या बरेच दिवस झाला आम्हाला रिव्ह्यू देत नव्हत्या. त्यांना बरेच वेळ सांगितलं की वेळात वेळ काढून आम्हाला रिव्ह्यू द्या. सोफा आमच्याकडून घेतला आणि कसा वाटलाय. तर आज आपण आलेलो आहोत श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरीच्या ओनर आशाराणी थडके यांच्या घरी, म्हणजे माझ्या स्वतःच्या घरी. तर बघू शकता आमच्या घरातील सोफा मलेशियन हँडलचा कॉर्नर आहे. हा कॉर्नर 7x7 मध्ये आम्ही बनवलेला आहे. आता मी जस्ट चावरून फॅक्टरीवर निघाले. मी म्हटलं आपल्या सोफ्याचा रिव्ह्यू पण सांगूया लोकांना की बाबा आमच्या घरामधला सोफा कसा आहे. बऱ्याच लोकांना उत्सुकता होती की मॅडम तुमच्या घरातला सोफा कसा आहे. तर तुम्ही बघू शकता की आमच्या घरातला सोफा हा 7x7 मध्ये बनवलेला आहे. मध्ये हा छोटासा कॉर्नर आहे. घरातल्या सोफ्याचा एक व्हिडिओ बनवूया. आणि हा सोफा 7x7 मध्ये आहे. मलेशियन हँडल आहे. स्प्रिंग इलास्टिक मध्ये केलेला होता हा सोफा आणि पूर्ण सॉफ्ट मध्ये आहे. आमची मुलं कोण भाऊ वगैरे आले की चक्क ह्याच्यावर बसतात हँडलवर, तरी सुद्धा अजून काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आणि हा इकडं ऑरेंज आहे आणि इकडं एव्हरी कलर आहे. त्यामुळे मी असा फेंट ब्राऊन मध्ये हा स्वेट लेदर मध्ये कपडा घेतला होता. तर बघू शकता अजून कपडा डल पडलेला नाही, मळकट दिसत नाही. तर सोफा खूप माझा डिसेंट आहे. या सोफ्याबरोबर आमच्या खूप आठवणी आहेत. आमच्या कारखान्यातले वर्कर मला फार वेळा म्हणाले की मॅडम सोफा आपण नवीन करूया. पण आपल्या हॉलमध्ये आपण जिथं कंटिन्यू टीव्ही बघणं म्हणा, जेवणं म्हणा, बसणं, एखादा कार्यक्रम करणं म्हणा, सगळे इव्हेंट आपल्या हॉलमध्ये सोफ्याबरोबर होतात. तर सोफा म्हणलं की आपला एक जिव्हाळ्याचा प्रश्न असतोय. तर माझी इच्छाच होत नाही सोफा बदलायची. माझा सोफा इतका सुंदर आहे. तुम्ही बघू शकता ह्या हँडलवर उभारून जळमाट सुद्धा काढते मी कधी कधी. अशाच तुम्हाला जर कमीत कमी जागेत सोफा बसवायचा असेल, सोफा जर कस्टमाइज करून घ्यायचा असेल तर एकदा आमच्या फॅक्टरीला नक्की व्हिजिट करा. श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरी, कोल्हापूर, कळंबा. थँक्यू.